हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग सुरुवात करूया तू तिथे मी कथेच्या नवीन भागाला. थोड्याच वेळात रमाकांत, शारदा, अक्ष आणि शिव फ्रेश होऊन खाली आले. तशी रमाकांत आणि शारदा यांची विरबिरती नजर संपूर्ण हॉलमध्ये फिरली. तो भव्य हॉल बघून तर ते भान हरपून बघतच राहिले. त्यांच्या डोळ्यातली ती चमकच हे सांगायला पुरेशी होती की आता त्यांच्या मनात काय असेल. लालसेने भरलेली ती चमक घेऊन ते दोघे तो संपूर्ण हॉल टिपतच होते की नंदाने त्यांना आवाज दिला. कांत, शारदा, अरे काय करता दोघे, इथे या की. हो आई बोलत त्या दोघांनी एकमेकांना बघितलं आणि डायनिंग टेबलजवळ गेले. तर अक्षयसुद्धा आपल्या नजरेने त्या संपूर्ण हॉलचा कोपरा आणि कोपरा बघत होता. पण तिथली श्रीमंती नाही तर त्याच्या नजरा दुसऱ्याच कुणाला तरी शोधत होत्या. शेवटी तो सुद्धा त्यांच्या जवळ येऊन बसला. तसा सुगंधाने सगळ्यांना मेटसोबत मिळून नाश्ता वाढला. आई, बाबाला आवडलं नाही वाटतं आम्ही आलेलं. रमाकांत नंदाला बघत बोलले. त्या म्हाताऱ्याला काय होतं, त्याची मुलं तर त्याच्या जवळ होती ना, त्याला तुमची आठवण कशी येईल. नंदा सुगंधाला बघत बोलली. तशी त्यांनी आपली मान खाली केली. ते बघून शारदा यांच्या ओठांवर तिरकस हसू आलं. बरं, ते सोड. तुम्ही आल्याचा मला किती आनंद झालाय हे सांगूच शकत नाही. आणि माझा अक्ष आणि शिव तर बघा किती मोठे झाले. नंदा बाजूला बसलेल्या त्या दोघांवर नजर टाकत बोलली. तसं त्या दोघांनी सुद्धा त्यांना स्मित करून बघितलं. तितक्यात मेट सुगंधाचा वाजणारा फोन घेऊन धावत तिथे आली आणि त्यांच्या हातात तो दिला. हॅलो, हॅलो मॉम, तू ठीक तर आहेस ना. समोरून यशचा काळजीयुक्त आवाज आला. तशी सुगंधाच्या ओठांवर स्माईल आली. हो बेटा, मी ठीक आहे. सुगंधा, हे बघ मॉम, आय नो आता ती म्हातारी तुला आणखी टोचून बोलत असेल, जाणून तुला खालपण दाखवत असेल, पण तू मनाला नको लावून घेऊस. नाहीतर एक काम कर, तू तू कुठेतरी छान स्पामध्ये जाऊन रिलॅक्स कर. मी तुझी अपॉइंटमेंट घेते. एखाद्या चांगल्या स्पामध्ये, यश म्हणाला. तर आपल्या मुलाची ती काळजी बघून सुगंधाला खूप गहिवरून येत होतं. त्याची काही गरज नाही बेटा, मी ठीक आहे. आधी तू सांग, तू ठीक आहेस ना. नाश्ता सुद्धा केला नाही आणि तसेच निघून गेलात तुम्ही दोघे. मॉम, आम्ही ठीक आहोत आणि सिया आणि मी आम्ही खाऊ कॅन्टीनमध्ये. बरं, काळजी घे तुझी आणि सियाची सुद्धा, ओके. बोलून दोघांनीही फोन ठेवला. फोन ठेवून सुगंधा मागे वळलीच होती की शारदा त्यांना बघत होती. वहिनी, ही सिया कोण. शारदाने सरळ सुगंधाला विचारलं. ती ती यशची बायको आणि या घरची सून, सुगंधा हळूच बोलली. काय. शारदा जवळजवळ ओरडली. त्याच्या सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर आल्या. वहिनी, इतकी मोठी गोष्ट झाली, यशचं लग्न झालं आणि तुम्ही कोणीच आम्हाला साधं सांगितलं सुद्धा नाही. शारदाचा आवाज तिथे घुमला. तशा रमाकांतच्या नजरेत सुद्धा आश्चर्य उतरलं आणि ते नंदाला बघू लागले. वहिनी, आता आम्ही तुम्हाला इतके पटके झालो का.
की यशच्या लग्नाचं सुद्धा आम्हाला सांगायचं सुद्धा तुम्हाला गरजेचं वाटलं नाही. रमाकांत सुद्धा शारदाच्या होला हो देत म्हणाले, अरे कांत, सांगायला आधी तिला तर माहिती असायला हवं होतं ना. नंदा बोलली. तसं आता आश्चर्याने सगळ्यांच्या मनात त्यांच्याकडे फिरल्या, तर सुगंधाची भरलेली नजर अजूनही खालीच होती. म्हणजे आई? रमाकांत न समजून नंदाला बघत. अरे म्हणजे सगळं इतक्या घाईत झालं की आम्हालाही माहिती नव्हतं तो हिटलर असा काही करेल. नंदा सुद्धा थोडी रागात बडबडली. काय करणार, या म्हातारीला लग्नात सोन्याचा हार आणि चमचमीत खायला मिळालं नाही ना, म्हणून चिडली होती ती आणि त्याचाच डूक धरून बसली होती. अच्छा, म्हणूनच तर. नाहीतर यश किर्लोस्कर याचं लग्न होणार आणि कुणाला माहिती सुद्धा पडणार नाही असे होईलच कसे ना. तरीच मी म्हटलं यशच्या लग्नाची बातमी पेपरात कशी आली नाही. एरवी तो शिंकला तरी पेपरची हेडलाईन असते. शारदा सुगंधावर तिरकी नजर टाकत बोलली. तिच्या बोलण्यात यशबद्दलचा राग, तिरस्कार बरोबर झळकत होता. पण आता आहे कुठे नवीन सुनबाई? आम्हाला तर त्यांची सावली सुद्धा दिसली नाही. बोलत शारदा यांची नजर किचनकडे लागली. गेली आहे ऑफिसला. तो हिटलर तिला सतत सोबत घेऊन असतो. जणू काही तिला हिरे मोतीच जडले आहेत. नंदा नाक फुगवून बोलली. पण त्यांच्या तोंडून सिया ऑफिस गेल्याचं ऐकून शारदासोबत रमाकांत आणि अक्षयचे कान सुद्धा सुपा एवढे झाले. काय? अहो आई, हे कसं शक्य आहे? आणि आणि बाबा त्यांनी काहीच बोलले नाही? रमाकांत आणि शारदा दोघेही एकत्रच बोलून नंदाला बघू लागले. अगं, त्या हिटलरने त्यांना बोलूच कुठं दिलं. सरळ आपला निर्णय सांगून मोकळा झाला तो. बापरे आई, जे कधी झालं नाही ते आता व्हायला सुरुवात झाली आहे म्हणायचं. बरं ते सगळं सोडा, तुम्ही चला माझ्यासोबत, मला थोडं बोलायचं आहे. बोलून नंदा उभी राहायला झाली तसं सुगंधाच्या आधी शारदा हिने समोर होत तिला उभं व्हायला मदत केली. बघ बघ शिक जरा आपल्या जाऊकडून, कशी आल्या आल्या सासूच्या सेवेला लागली. नाहीतर ही महाराणी डोळे फाडून बघण्याशिवाय दुसरं येतेच काय हिला. नंदाने शेवटी पुन्हा एकदा सुगंधा यांचा पाणउतारा केलाच. तशी शारदा सुगंधाला बघून गालात हसली आणि नंदासोबत त्यांच्या खोलीकडे जाऊ लागली. त्यांच्या मागे रमाकांत सुद्धा निघून गेले. बडी मॉम, तू वाईट नको वाटून घेऊ. ही म्हातारी तर फालतूची बडबड करत बसते. शिव सुगंधाला मागून मिठी मारत म्हणाले. तसं सुगंधाने सुद्धा हलकं हसत तिच्या गालाला हात लावला. माझी गोड पिल्लू, बडी मॉमचं मन कसं नीट करायचं तुला नीट जमते ना. मग माझी बडी मॉम आहेच इतकी क्यूट, आणि ती हसते ना तेव्हा तर वर्ल्ड बेस्ट क्यूटी वाटते. शिव सुगंधाच्या गालावर किस करत. चल पागल कुठली, जा आता रूममध्ये, मी हे आवडते. ओके बडी मॉम, बोलत शिव हलकं हसत तिथून सटकली. अक्ष आधीच आपल्या खोलीत गेला होता.
किर्लोस्कर एंटरप्राइज. सिया आणि यश थोड्या वेळाचं अंतर ठेवून ऑफिसमध्ये आले. तसा यश सरळ आपल्या केबिनमध्ये निघून गेला, तर सिया आपल्या विचारातच ऑफिसच्या लॉबीमधून जातच होती की एक भूकंप जोरात येऊन सियाला आदरलं. तशी सियाच्या ओठांवरची स्माईल आणखी वाढली, कारण हे गोड भूकंप तिला हवंसं होतं. नियू, सिया मागे पलटत बोलली आणि स्माईल घेऊन बघू लागली. तर समोरचा भूकंप मात्र आता फुटण्याच्या मार्गावर होता. निया खूपच रागात सियाला घुरून बघत होती. तिचे गाल आता वर आले होते आणि हाताची घडी करून ती सियालाच बघत होती. अरे बापरे, तापमान खूप तापलं आहे वाटतं. सिया हळूच कुजबुजली. तसे नियाचे डोळे सियावर बारीक झाले आणि ती गुरगुरू लागली. मग तुला काय वाटतं, नाही तापायला हवं का? निया सियाला घुरून बघत म्हणाली. आजकाल मी बघते तुला आता या बेस्टीची आठवणच येत नाही. बोलून निया आपला चेहरा फिरवला. तसं सियाला आपल्या या गोड भूकंपावर आणखी लाड येऊ लागला. राग आला तुला? सॉरी, सिया नियाजवळ जात कान पकडून बोलली. हे बरं आहे तुझं. आधी स्वतःच इतके दिवस मिसेस इंडिया म्हणून गायब व्हायचं. ना फोन ना मेसेज, काही करायचं नाही. आणि मग ही अशी क्यूट म्हणून माफी मागायची, म्हणजे समोरचा नीट रागवू सुद्धा शकणार नाही. निया सियाचे हात खाली घेत म्हणाली. तसं सियाने हसतच आपल्या या क्यूट भूकंपाला आपल्या हृदयाशी लावली. पहिल्यांदा बघत आहे मी की कुणी भूकंपाला इतक्या जवळ करताना. नियाने सुद्धा सियाला घट्ट मिठीत कैद केली. बरं चल, आता आपल्या डेस्कवर जाऊ, नाहीतर सर रागवतील. ओ सर, आणि तुला रागवतील? निया सियाला छेडत बोलली. तसे सिया ब्लश करू लागली. सियाने नियाला आपल्या लग्नाचं सत्य सांगितलं होतं, पण बिचारे सियाला काय माहिती ना, तिच्या आणि ह्याच्या लग्नाचा बँड वाजवण्यात तिचाच हात आहे म्हणून. तर सियाला तसं ब्लश करताना बघून निया मात्र गालातल्या गालात हसत होती. तिने पटकन आपला फोन काढला आणि गुपचूप सियाची एक फोटो घेतली. आय एम प्राऊड ऑफ यू ब्रो. प्रोग्रेस खूप बेटर आहे. तुझी बेटर हाफ चक्क तुझ्या नावाने गुलाबी झाली आहे, असा एक मेसेज आणि त्यात खूप सारे हार्ट इमोजी टाकून तिने ती फोटो यशला व्हॉट्सअप केली आणि पुन्हा स्वतःला नॉर्मल करत ती सुद्धा स्माईल करत सियासोबत चालू लागली. थोड्याच वेळात दोघीही मैत्रिणी बोलत आपल्या डेस्कजवळ पोहोचल्या. यशचं केबिन. इकडे केबिनमध्ये यश आपल्या फाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता. तितक्यात त्याच्या मोबाईलवर बीप असा आवाज आला. त्याने बघितला तर व्हॉट्सअप मेसेज होता. त्याने तो पटकन बघितला, कारण तो त्याच्या प्रिन्सेसच्या मोबाईलवरून आला होता. पण जसं त्याने तो उघडला, त्याच्या ओठांचे कोपरे रुंदावले आणि त्याने आपले अंग त्या लेदर चेअरवर रेलून घेतला आणि आपला फोन डोळ्यासमोर पकडला, जिथे त्याच्या डॉलचा लाजरा असा खूप गोड फोटो होता आणि त्याच्या प्रिन्सेसचा स्वीट मेसेज. आणि दोघीही त्याच्या हृदयाच्या अगदी जवळ होत्या. एक त्याची क्वीन होती, तर दुसरी त्या हृदयाची धडकन. किर्लोस्कर निवास. इकडे नंदाच्या खोलीत आता शारदा, रमाकांत आणि नंदा तिघेही होते. अहो आई, हे कसं शक्य झालं?
बाबांनी तिला जॉब करायची परमिशन कशी दिली? त्यांना तर या घरच्या बायकांनी जॉब केलेलं आवडत नाही ना. त्यासाठी तर त्यांनी तिला सुद्धा शिक्षा केली. मग ही उलटी नदी कशी काय वाहू लागली? शारदा अजूनही सियाच्या जॉब करण्यावर नंदाचे कान भरत होती. आई, शारदा बरोबर बोलते. आज परमिशन दिली, उद्या सगळं काही त्यांच्याच नावावर करायला सुद्धा तयार होतील बाबा. हवेने आपली दिशा बदलायला सुरुवात केली आहे. ही हवा आपल्याला उद्ध्वस्त करायच्या अगोदर आपल्याला काही करायला हवं. रमाकांत सुद्धा हवा भरत बोलली. हो आई, अहो अजून आपल्या शिवचं शिक्षण आहे, अक्षयचं लग्न आहे, आणि तुम्हाला तर आमची परिस्थिती माहीतच आहे ना. यांना खूप लॉस्ट झाला आहे, म्हणून तर आम्हाला तुम्हाला अशी मदत मागावी लागत आहे. शारदा बारीक चेहरा करत रडवलेल्या सुरात बोलली. नंदा यांनी रमाकांतकडे पाहिलं तर त्यांनी सुद्धा आपला चेहरा पाडला होता, जे बघून नंदा सुद्धा आता विचारात पडली. तर नंदाला तसं विचारात हरवले बघून रमाकांत आणि शारदा ओठांच्या कोपऱ्यातून गूढ हसले. रमाकांत, शारदा, अक्ष आणि शिव यांच्या येण्याने आता कोणते नवीन वळण येईल बघू पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.